दिल्ली सरकारने क्लाउड सीडिंगच्या म्हणा किंवा कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला आता मान्यता दिलेली आहे. कारण दिल्लीमध्ये प्रदूषण खूप आहे आणि प्रदूषणाच्या मूळ कारणामध्ये हात न घालता त्यांनी जे परिणाम दिसत आहेत त्याला सप्रेस करायचा प्रयत्न करायचा ठरवलेलं आहे. मग ठीक आहे. पण जे काही प्रदूषणाची वेगळी कारणं आहेत त्याच्याबद्दल आपण नंतर कधी चर्चा करूच. पण हे क्लाउड सीडिंग नेमकं काय आहे किंवा कृत्रिम पाऊस म्हणजे काय आहे हे आज महत्त्वाचं आहे. कारण असे वारंवार प्रयोग जे आहेत भारतातल्या विविध भागांमध्ये होत आलेले आहेत. तर सर्व जे ढग असतात त्या सर्व ढगांमधून पाऊस पडत असतो. कधी-कधी बघितलं असेल तुम्ही की तुमच्या गावावर ढग येतात आणि ते निघून जातात, मात्र त्यातून पाऊस पडत नाही. तर पाऊस पडण्यासाठी ढगांच्या व्यतिरिक्त इतरही काही कारणं आहेत जी जुळून आली पाहिजे आणि मगच पाऊस पडत असतो. तर त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तो ढगांमध्ये जो ओलावा आहे, तो ओलावा एकत्रित होण्यासाठी एक केंद्रक पाहिजे असतं किंवा एक छोटासा कण पाहिजे असतो. मातीचा कण, धुळीचा कण म्हणा किंवा एखादा मिठाचा कण पाहिजे असतो. तो जर कण ढगामध्ये नसेल, तर तो पावसाच्या रूपात परिवर्तन होत नाही त्याचं. ते ढग जे आहे वाऱ्यासोबत समोर निघून जातात. तर क्लाउड सीडिंगमध्ये ते काय करतात, की एखाद्या एरोप्लेनच्या सहाय्याने त्या ढगांमध्ये एक केंद्रक सोडण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे धुळीचा, मातीचा कण वगैरे सोडण्याचा प्रयत्न करतात, की ज्याच्या भोवताल तो ओलावा गोळा होईल. त्या ड्रॉपलेटचा साईज, त्या थेंबाचा साईज थोडा वाढत जाईल आणि एकदा का एका मर्यादेच्या बाहेरच्या ड्रॉपलेटचा साईज वाढला, की तो पाऊस म्हणून कोसळत असतो. तर ह्याच्यासाठी वापरला जाणारा जो तो कण आहे, मोस्टली रासायनिक असतो. त्यामध्ये सिल्वर आयोडाईड असतं, त्यामध्ये कधी-कधी कॅल्शियम क्लोराईड असतं आणि त्यामध्ये पोटॅशियम आयोडाईड असतं. आता दिल्ली सरकारने सिल्वर आयोडाईड आणि पोटॅशियम आयोडाईडचा वापर करायचा ठरवलेला आहे. त्याचा परिणाम काय होतो आपण हे बघूच नंतर. मात्र महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये सोलापूरमध्ये हा प्रयोग करण्यात आला होता आणि त्यामध्ये त्यांना असं जाणवलं, की 18% पाऊस जो आहे तो अधिकचा पडला होता. तर क्लाउड सीडिंग जी आहे आता ही एक्सपेरिमेंटल स्टेजला आहे आणि त्याच्यावर अजूनही बरंच संशोधन होणं बाकी आहे. मात्र एक्सपेरिमेंटल स्टेजला जरी असलं तरी ज्या भागांमध्ये पाऊस पडत नाहीये, ढग येत आहेत मात्र त्यातून वर्षा होत नाहीये, अशा जागांवर पुढच्या काळामध्ये अजून एक्सपेरिमेंट होतील याची शाश्वती आहे. आणि एमपीएससी यूपीएससीसाठी तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, क्लाउड सीडिंगमध्ये कोणते केमिकल्स वगैरे वापरतात ते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया की क्लाउड सीडिंगच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या टेक्नॉलॉजीज आहेत किंवा पाऊस पडण्यासाठी कोणते कारण आहे आणि ते कोणते घटक जुळून आले पाहिजे याबद्दल देखील आपण सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत थँक्यू, टेक केअर.